पुन्हा एकदा नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. लोकसभा निवडणूक 2024 या टॉपिकबद्दल आपण माहिती बघत असतो. तर याबद्दल आजची माहिती बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजची सर्वात महत्त्वाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आजची अपडेट अशी आहे की देशातील हे खास 10 चेहरे ठरवणार लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा. तर महाराष्ट्रातून कोण असे प्रश्न आहे. तर चला मग सविस्तरपणे बघूया. आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे अनेक तगडे वक्ते आणि नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसतील. तर काही नेते पडद्याआड राहून पक्षांच्या विजयासाठी रणनीती तयार करतील. त्यामध्ये वक्ते आणि पडद्याआडचे अशा सर्वच प्रमुख नेत्यांचे रणनीतिकारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर यामध्ये पहिले आहेत नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाकडे वाटचाल करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केवळ निवडणूक जिंकायची नाही तर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रमाचाही बरोबरी करायची आहे. मोदींची हमी आणि विकसित भारत याभोवती निवडणूक प्रचार करणार आहेत. 73 वर्षीय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात आहेत. यामध्ये दुसरे आहेत अमित शहा. केंद्रीय मंत्रिमंडळातील अघोषित नंबर 2 आणि भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा पुन्हा एकदा पक्ष रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. कलम 370 रद्द करणे असो किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA गृहमंत्री म्हणून अनेक ठिकाणी कठीण परिस्थिती हाताळल्या आहेत. 59 वर्षीय शहा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात कमांडरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यानंतर राहुल गांधी. काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे वैचारिक केंद्र म्हटले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेमुळे त्यांची प्रतिमा बदलली, पण 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवांमुळे त्यांचा प्रवास किती परिणामकारक होता यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भारत जोडो न्याययात्रेद्वारे 53 वर्षीय राहुल गांधी जनतेला न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पुन्हा लोकांसमोर आले आहेत. त्यानंतर आहेत मल्लिकार्जुन खरगे. काँग्रेस कार्यकर्त्यांपासून सुरुवात करून अध्यक्षापर्यंत पोहोचलेले मल्लिकार्जुन खरगे यांना सक्रिय राजकारणाचा 5 दशकांचा अनुभव आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी पक्षांची सूत्रे स्वीकारली. 81 वर्षीय खरगे काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत. त्यानंतर ममता बॅनर्जी. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी जागा वाटपावरून इंडिया आघाडीसोबत बराच काळ वाद सुरू होता. 69 वर्षीय बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये भाजपला कडवी झुंज देतील. तर संदेश खली प्रकरणावरून भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. विरोधी पक्षांसोबत न जाता त्यांनी एकला चलो ही भूमिका घेतली असली तरी भाजप हाच त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असेल. त्यानंतर आहेत नितीश कुमार. सतत आघाडी युती बदलण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेले नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा बाजू बदलली. 73 वर्षीय नेत्यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत NDA जाणे हे भारत आघाडीसाठी मोठा धक्का ठरला. भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे बिहारमध्ये भाजपला निवडणूक सोपी जाईल असे मानले जात असले तरी स्विचिंग साईड्सवर जनता काय निकाल देणार हे पाहणे मनोरंजक असेल. त्यांच्यानंतर आहेत शरद पवार. भारतीय राजकारणातील दिग्गजांमध्ये शरद पवार यांची गणना होते. 83 वर्षीय मराठा नेते स्वतःचे पुतणे अजित पवार यांच्याकडून त्रासले आहेत. सर्वात कठीण लढाई ते या वयात लढत आहेत. लढाऊ बाणांचे शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपसाठी एक प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या पुढाकारानेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे. त्यांच्यानंतर MK स्टॅलिन. DMK सुप्रीमो MK स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. दक्षिणेकडील राज्यात भाजपच्या विरोधातली ही एक प्रमुख विरोधी शक्ती आहे. तामिळनाडूमध्ये MK स्टॅलिन हे इंडिया आघाडीला महत्त्वाची आघाडी मिळवून देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. 71 वर्षीय स्टॅलिन हे गांधी परिवाराचे कट्टर समर्थक आहेत. त्यानंतर आहेत तेजस्वी यादव. माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्यामुळे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांना धोका निर्माण होऊ शकतो. तेजस्वी यादव यांनी उत्साहाने बिहारमधील विरोधी गटांचे नेतृत्व हाती घेतले आहे, पण NDAचे गणित ते बिघडवू शकतील की नाही याची चाचपणी लोकसभा निवडणुकीत होणार आहे. शेवटचे आहेत असरुद्दीन ओवैसी. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन MIMचे प्रमुख यांनी अनेकदा विधानसभा निवडणुकीत विरोधी आघाडीसाठी स्पॉइलरची भूमिका बजावली आहे.
काही नेत्यांनी त्यांना भाजपची बी टीम म्हणून संबोधले आहे. 54 वर्षीय ओवैसी हे तेलंगणा व्यतिरिक्त देशाच्या विविध भागांमध्ये त्यांच्या पक्षांच्या वाढीच्या आणि निवडणूक लढवण्याच्या अधिकारावर ठाम आहेत. हे आहेत लोकसभा निवडणूक 2024चे 10 खास चेहरे. अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल व तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लगेचच आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.